श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आयुष्य बदलते. एका चांगल्या कृत्यामुळे देखील आपलं आयुष्य नक्कीच बदलून जात असते. कसा भाग दिलेला आहे. एका जंगलामध्ये एक पारधी राहत होता. त्याने खूप वन्य प्राण्यांची हत्या सुद्धा केली होती. त्यामुळे तो खूप पापी झाला होता. त्याची चाहूल लागली तरी वन्य प्राणी भीतीने थरथर कापत असत. एके दिवशी तो आपल्या शिकारीच्या शोधात असताना एका बेलपत्राच्या झाडावर चढला. परंतु खूप वेळ झाला तरीही एकही शिकार त्याच्या हाती लागली नाही. तो खूप चिडला व बेलपत्राच्या झाडाचं एक एक पान खाली टाकू लागला. बराच वेळ हा त्याचा उद्योग चालू होता. झाडाच्या बुंध्याशी बेलपत्राचा हा मोठा ढीग तयार झाला. पण हे पारध्याला माहीत नव्हतं. त्या झाडाखाली एक महादेवाची पिंड होती. त्या पिंडीवर बेलाच्या पानांचा ढीग पाहून महादेव प्रसन्न झाले व ते म्हणाले, पारध्याच्या समोर मी प्रकट झालेलो आहे. त्यांना समोर पाहून पारधी आश्चर्यचकित झाला व म्हणाला, महादेवा, मी खूप क्रूर आहे. अनेक वन्य प्राणी माझ्या हातून मारले गेलेले आहेत. खूप हिंसा केलेली आहे. पाप खूप केलेले आहे. पण पुण्याचं एकही काम केलेलं मला तरी आठवत नाही. पण आपण मला कसे बरे प्रसन्न झालात? यावर महादेव म्हणाले, तू हिंसक आहेस. तुझ्या नकळत का होईना तू माझी पूजा पूर्णपणे प्राप्त करून घेतलेली आहेस. ते कसं काय? पूजा प्रार्थना हे असे काम आहे की ते चुकून जरी घडलं तरी त्यांचे चांगलेच फळ मिळत असते. जर चुकून प्रार्थनेचं फळ इतके चांगले मिळत असेल तर नेहमी तर सत्कार्य केलं तर किती फळ मिळेल. पारध्याला आपली चूक समजली व त्याने आयुष्यभर कष्ट करून जीवन जगला. कसा भाग दिलेला आहे. एका डोंगराळ भागामध्ये तो पारधी राहायचा. परंतु त्याला माहीत नव्हतं की आपल्या आयुष्यामध्ये काय होणार आहे. त्याला दिसेल तो वन्य प्राण्यांची शिकार करायचा. अनेक प्राण्यांची हत्या करून घरी आणायचा. तो इतका क्रूर होता. प्रत्येक प्राण्यांची हत्या करून झाल्यानंतर तो पूर्णपणे पापी झाला होता. तो डोंगरात आला हे पाहूनच डोंगरातील वन्य प्राण्यांना थरथर भीती वाटायची. थरथरून कापून जायचे. कारण त्यांना माहिती आहे आपली शिकार आज ना उद्या नक्कीच होणार आहे. परंतु एके दिवशी तो आपल्या शिकारीच्या शोधात असताना एका झाडावर चढला आणि ते झाड होतं बेलपत्राचं. खूप वेळ झाला. तो दमला शेवटी. उन्हाचे दिवस होते. शिकार काही त्याच्या हाताला लागली नाही.
आता शिकार तर मिळाली नाहीये, आता घरी कसं जायचं? मनाने संपूर्णपणे खंगला आणि स्वतःवर स्वतःच राग काढू लागला. इतका चिडला की त्या बेलपत्राच्या पानाचं, बघा प्रत्यक्षपणे त्या झाडाचं पान खाली टाकू लागला. बराच वेळ हा त्याचा उद्योग चालू होता. एक एक झाडाचं पान काढायचा आणि खाली टाकायचा. झाडाच्या बुंद्याशी, जो झाडाचा खालचा बघा मूळ असतो, तिथे बेलपत्राचा हा मोठा ढीग तयार झाला. त्याला माहीत सुद्धा नव्हतं. परंतु त्याच झाडाखाली भगवान शंकराची म्हणजेच महादेवाची पिंड होती आणि त्या पिंडीवर बेलाच्या पानांचा ढीग पाहून महादेव प्रसन्न झाले आणि पाळद्याच्या समोर प्रगट झाले. आता आपल्या समोर जर साक्षात परमेश्वर प्रसन्न झाले तर आपण काय मागणार? बरोबर की नाही? त्यांनी समोर पाहून पारधी आश्चर्यचकित झाला व म्हणाला, महादेवा, मी खूप क्रूर आहे. स्वतःने स्वतःच्या तोंडून मी खूप क्रूर आहे, मी खूप पापी आहे, माझ्या हातून अनेक प्रकारची हत्या घडून झालेली आहे, एवढं सांगायचं आहे. आपण जर असतो तर देवाला आपण असं सांगितलं असतं का हो? साक्षात परब्रह्म परमेश्वर समोर प्रकट झालेले आहेत, आपण असं बोललो असतं का? पाप मी खूप केलेलं आहे, पण पुण्याचं एकही काम माझ्या हातून घडलेलं नाही, असं मला सुद्धा अजूनपर्यंत आठवत नाही. तरी सुद्धा मला तुम्ही प्रसन्न कसे झालात? आपण असं तर असं कधी बोललो असतं का? यावर परमेश्वर म्हणाले, भगवान म्हणाले, तू हिंसक आहेस. तुझ्या नकळत का होईना तू माझी पूजा केलेली आहेस. आपण सुद्धा देवाचं नामस्मरण करत असतो, आपल्याला सुद्धा कळत नाही. आपण बघा गाणी बोलण्यामध्ये संपूर्णपणे दिवस घालवतो, पण काही का होईना संध्याकाळच्या वेळेला आपल्या मुखातून नामस्मरण होत असतं. ट्रेनमध्ये प्रवास करत असताना आपल्या मुखातून नामस्मरण होत असतं, ते आपल्याला कळत नाही. एखादा प्रसंग घडला की त्या प्रसंगासमोर आपण नामस्मरण सुरू ठेवतो, हे आपल्याला सुद्धा कळत नाही. तरी महादेव म्हणाले, चुकून जरी घडलं तरी त्याचे चांगलेच फळ तुला मिळणार आहे. नेहमी सत्कार्य केलंस तर किती फळ मिळेल. ज्या वेळेला शंकर भगवानांनी महादेवांनी असं सांगितलं, सत्कार्य केलंस तर किती फळ मिळेल, त्यावर पारध्याला आपली स्वतःची चूक समजली व त्याने आयुष्यभर कष्ट करून जीवन बघा चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि जीवन तो चांगल्या प्रकारे जगू लागला. एका चांगल्या कार्यामुळे हे देखील आपलं आयुष्य बदलून जाऊ शकतं. म्हणून आपल्याला आयुष्य प्राप्त झालेलं आहे. आयुष्य जरी प्राप्त झालं असलं तरी आयुष्य आपल्याला टिकवायचं आहे. आयुष्यामध्ये पुण्य कसं घडेल हे पाहायचं आहे. आपण आयुष्य जगत असताना तो जसा वागतो तसा आपण वागत असतो आणि त्यांनी माती खाल्ली की आपण शेवटी काय होणार, काय हो, म्हणून विचार करायला हवा. उत्तम प्रकारे जीवन जगलं पाहिजे आणि विचार जर चांगला केला, चांगले विचार असतील तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळणार. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तिची प्राप्त. म्हणून विचार करत बसू नका. आयुष्य कसं बदलतं स्वतःच्या डोळ्यांनी आपण पाहिलं पाहिजे. डोळे बंद करून काहीच प्राप्त होणार नाही. डोळे उघडे ठेवून परमेश्वराचं स्मरण करून ज्याप्रमाणे आपण एखादं कार्य करू ते
बघा प्रत्यक्ष म्हणजे शेवटी परमेश्वराच्या चरणी आपण केलेलं नामस्मरण, आपण केलेली देवाची भक्ती हे परमेश्वराच्या चरणी पोहोचली गेली पाहिजे. आणि त्याचमुळे आपलं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. आयुष्य हे चिरत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी यातच खरी मजा आहे. जय जय रघुवीर समर्थ.